विधानसभेसाठी जागा वाटपात वेळ वाया घालवल्याचा काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा सूर. पटोले आणि राऊतांवर खापर तर काँग्रेस समन्वय समितीने दुर्लक्ष केल्याचा राऊतांचा पलटवार. महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवारांची नाराजी तर मवियामध्ये समन्वय नाही हे सत्य, राऊतांची कबुली. ज्याला जायचंय त्यांनी जा, कोणालाही थांबवणार नाही, नाराजीचा सूळ आळवणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नसल्याचंही मत. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मोहल्ला, आमदार नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य तर भाजप आमदार सुरेश खाडेंकडून मिरज विधानसभा मतदारसंघाचा मिनी पाकिस्तान उल्लेख. चंद्रपूर वाघ आणि वारांचा जिल्ह्यामध्ये सगळेच वाली आहेत, कुणीही सुग्रीव नाही, फडणवीसांची टिप्पणी. तर सुधीर मुनगंटीवार आमचे नेतेच आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट, खात्याच्या कामकाजाबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याची धनंजय मुंडेंकडून माहिती. भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नाना पटोलेंची सांत्वनपर भेट. भेटीवेळी फडणवीस आणि पटोलेंमध्ये 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, उद्धव ठाकरेंकडून स्मारकाची पाहणी. टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताकडून हायकोर्टात पोलीस संरक्षणाची मागणी. आर्थिक घोटाळ्याची माहिती सर्वप्रथम अभिषेकनेच पोलिसांना दिली. दारू विक्रीतून महसूल वाढवण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन. एकनाथ शिंदेंच्या खात्याचे अपर मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष. समिती करणार इतर राज्यातल्या धोरणांचा अभ्यास. शालेय साहित्य, नवीन कपड्यांसाठी पैसे नसल्यानं 16 वर्षीय शेतकरी विद्यार्थ्याची आत्महत्या तर मृत मुलाला पाहून त्याच दोरखंडाने वडिलांनी संपवलं आयुष्य. नांदेडमधली मन हेलावणारी घटना. भारतामध्ये कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवं. एल&टीचे चेअरमन SN सुब्रमण्यन यांचा सल्ला. अभिनेत्री दीपिका पदुकोण, उद्योजक हर्ष गोयंकासह सोशल मीडियामध्ये टीकेची झोड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.